हर हर महादेव मित्रांनो, तुमचं संघर्षात स्वागत आहे आपल्या कधीतरी स्वागत आहे मित्रांनो. संघर्षात स्वागत आहे आपल्या युट्यूब म्हणू नको. संघर्षात स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती. आणि आजचा मुद्दा खूपच भारी आहे, कारण की हे दोन डोक्यावर पडलेली माणसं, म्हणजे हे पडले ह्याच्यामुळे मला बी पडायला लागते. आज आम्ही चाललो आहे, ही तुम्हाला क्लिप दिसते का? क्लिप ही इन्स्टाला बघितलेली आहे आणि ही क्लिपच हिला घ्यायची, कारण की ज्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि लग्नामध्ये तिला तेच पाहिजे त्या साडीवर, त्याच्यामुळे ही एक क्लिप बघितली. आणि ही आहे की गुणाची बाय माझी. आणि हे 200 किलोमीटर लांब आहे, म्हणजे 100 जायला आणि 100 यायला. 200 किलोमीटर फक्त ही क्लिप घ्यायला, बाकी काहीही काम नाही. बाय माझं ऐकती काहीही. गुणाची बाय माझी ऐकती माझी. जन्म दिलाय कशासाठी दिलाय? त्याला नाटकी करायला. चला, फक्त ही क्लिप घेण्यासाठी मी सारखं काय म्हणतोय समजून जावा, तिला कळलं पाहिजे. असे मंद काय त्याच्यामध्ये सगळे लोक म्हणणार लय भारी आहे. अरे मग 200 किलोमीटर गेलं का 20 रुपयाच्या क्लिप साठी 3-4 हजार रुपये घालायचे. कितीची काय असं नाही, ब्रँडेड आपल्या इथं भेटतच नाही ती. हा, ही पुण्यात होलसेल मध्ये माल आणते, कुठंच भेटत नाही, कुठंच भेटत नाही. असली म्हणजे यांनी सगळं, म्हणजे इन शॉर्ट सगळा शोध लावलाय, कुठंच भेटत नाही, कुठंच भेटत नाही. पुण्यात ही माल वरती दुकानाचा होलसेल मध्ये. होलसेलची गोडाऊन केवढी असतात तिथं भेटली ना आम्हाला. हे बाहेरचे इम्पोर्टेड आहे, बाहेरच्या देशातले. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आणि ब्लॉग में जुडे रहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाऊल टाकला की वाटलं पाहिजे बारामतीला जातोय, असा रोड बनवलाय. A few hours later. आम्ही निघलो 11 वाजता, आता वाजले 12:30. 1.5 तास झाला निघून, आणि 1.5 तासात ते माणूस डुलक्या मारायला लागले. डुलक्या रील्स बघत 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 डुलक्या मारते. ए उठे, वाट काय रे, तुला घ्यायचं क्लचर आणि क्लिप घेण्यासाठी एवढं लांब चालवलं आणि स्वतःच झोपती. लाज वाटते का? लाजायला शिका जरा. नालायक कुत्रिया. 60 साल की बुड्ढी ये है माटी, देखो यही है क्या वो? इसी को कहते हैं क्या 60 साल की बुड्ढी माटी? नालायक, लाज वाटते का? डोक्यावर झालाय परिणाम आता हिच्या. क्लचर साठी मला फिरवती इकडे एवढं लांब लांब. भाई, उद्या माझं लग्न झालं, माझी बायको काय म्हणन? भाई, तुझ्या आईला तू क्लचर साठी क्लिप साठी एवढं लांब 200 किलोमीटर घेऊन गेलाय, मग तुम्हाला साडी पिन साठी दुबईला घेऊन चाल. दुबईला ती नाही बनवूनच करून घ्यायचं. बघतच असं कुठंतरी ती. लय अत्याचार चालू आहे. नाही करायचं असतं, हे बी कधीतरी करायचं असतं. मी पण म्हणून मी पण येते का तुझ्या बरोबर? सेफ्टी पिन तू घे, मी डोक्याच्या कळ्या फिरा घेते, पण दुबईला जायचं दुबईला. त्याला काय काहीतरी वेगळं करायचं. लोक म्हणते किती ज्ञान गेलेली सेफ्टी पिन साठी दुबईला चालली. खरं होईल बी असं काय काय सांगता येत नाही भविष्य. तर म्हणते ना, आईला एखादं सोनं घ्यायचं जातं, काय घ्यायचं जातं दुबईला, शॉपिंग साठी जाते. दुबई आपली फेवरेट सिटी नाही. आवड असती माणसाची, आवड. दुबईपेक्षा केदारनाथ 12 ज्योतिर्लिंग मजा आहे. जगायचं कशा? काय गरज आहे जगायची? आपल्याला जे आवडतं त्यासाठी जगावं माणसाने. तुला दुबईला जाऊन मजा येईल काय? दुबईला जाऊन मजा काय माहिती बाबा, आता दुबई म्हणजे कसलं असतंय ते. म्हणजे काय नाही, बिल्डिंग असतात मोठ्या फक्त. माणसं असतात ते तसली पांढरी माणसं, ते पांढरं घातलेलं काय काय तसली माणसं असतात ना. यांनी फक्त दुबई मधले व्हिडिओ शेख लोकांचेच बघितलेत वाटते. काय म्हणतात दुबईला, काय म्हणतात रे ते? असं असं काहीतरी कम टू दुबई. दुबईला शेख साहेब रे, शेख लोक असते तिकडे पहिलं जायला लागते. काहीतरी म्हणतात ना भेटल्यावर. काय दुबईवाले लोक काय म्हणतात भेटल्यावर? हुडुडुड. अल्लाह हाफिज. नाही, ते नाहीये. दुबईचं वेगळं आहे काहीतरी. आम्ही लहानपणी म्हणायचो रे, आता लक्षात. लहानपणी तुम्हाला दुबई माहित होतं का? आम्हाला मोठ्यापणी माहित झालं दुबई. लहानपणापासून म्हणतो आपण काय दुबईला चाललोय, काय दुबई नाही, दुबईला चाललोय आम्ही, असं म्हणतो लहानपणापासून. तर बघा हा रोड बघा, मस्त वातावरण झालं, एकदम क्वालिटी वातावरण झालेलं आहे.
पावसाचं मस्त. आणि आता आम्ही पोहोचल 1 तासभरात, 2.5 तास आम्हाला लागले, कारण की ट्रॅफिक पुण्यातनं बाहेर निघतानाच ट्रॅफिक एवढा भारी असतं. बघ, नारळाची झाड बघ आणि ढग बघ, त्याच्यावर कसलं भारी दिसतंय. आभाळ चला दाटून. मी सरळ निघालो बारामतीकडे. 200 रुपयाचं क्लिप घ्यायला 2000चं पेट्रोल टाकलंय, त्यापेक्षा जायचं घरी. हेच मी सांगत होतो या बाईला, तेव्हा ही चाललेली हवे. आणि शेवटी आम्ही पोहोचलो चांदणी चौक, सांगवी, बारामती, फलटण रोडला. युनिक फॅशन येते. ऐक ना, हा क्लेचर पाहिजे मला. पण मला सांगा, हे पुण्यामध्ये का नाही भेटत? नाही, आपल्याकडचे जे क्लचर्स आहेत ना, तर ते पुणे वगैरे कुठेही मिळणार नाही. ते फक्त महाराष्ट्रात युनिक फॅशन बाय अपर्णा का बरं असं? माझ्याकडेच मिळतात. बिकॉज आपण ते जे इम्पोर्ट करतो बाय कोरिया, चायना, थायलंड अशा ठिकाणावरून करतो. कोरियावरून येतं? हो, कोरियावरून येतात. महिला पाठवायचा काहीतरी इंतजाम करा कोरियाला. तो कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. येताना माझी पण पार्सल घेऊन येतील मग. अरे कोरियावरून येते हे, त्याच्यामुळे नाही सगळीकडे भेटत. शोधलं मी, ते फोटो घेऊन जात होते सगळं अख्खे त्या पुण्यामध्ये. कसले क्लचर्स आहे? लय भारी, छान केले. आतली आणि क्वालिटी पण हे किती छान पूर्ण आहे. हँडमेड येतात आपले क्लचर्स बरं का, पूर्ण हँडमेड. म्हणजे हे कसेही पडू दे, काही होऊ देत, काय होत तुटत नाही. फुटत नाहीत. काहीच नाही. अगदी 10-10 वर्ष आहे अशी फिनिशिंग राहते. हा, अगदी केस असताना झोपेत जरी घातला तरी केसांना रुतत नाही अजिबात. तर इथे तुम्हाला सर्व प्रकारचे अँटिक क्लचेस, हँडमेड क्लचेस भेटतील. तर तुम्हाला हे पाहिजे असतील तर तुम्हाला त्यांचा ऍड्रेस मी स्क्रीनवरती देतो, तिथे तुम्ही व्हिजिट करून घेऊ शकता. आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल त्यांच्यासाठी मी नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर चला थोडासा माझ्या आईचा फॅशन शो बघा. कशाचा फॅशन शो? क्लचर्सचा फॅशन शो. तर मित्रांनो, एक क्लच घ्यायला आली तिने बघा, एवढे क्लच घेतलेले आता. हिला थोडस लाज नावाचा प्रकार नाहीये. हे बघा. मेहंदीला टाकायचं आहे हा? ह्याच्या. कोणाच्या? एवढं आपण एक क्लचरची बात झाली ती आपली, एवढे क्लचर. अरे तुला माहित नाही, परत येणं होत नाही मला इथं म्हणून. असाच विचार करून मला वाटतं लेडीज असाच विचार. हाच तर मेंदूचा फरक आहे माणसांमधला आणि वुमन्स गाईज गुडघ्यामधला. हा, गुडघ्यामधला. बरोबर आहे. चला आता झाली शॉपिंग. हा, खरंच नाही भेटत पुण्यात हे. कारण की परत मी नाही घेणार. कारण की कुठून येते हे कळलं ना तुला? का नाही भेटत पुण्यात? त्यांनी सांगितलं, कारण की इम्पोर्टेड माल आहे गाईज. कोरियावर येतो. अजून कुठं येतो? थायलंड, चायना. थायलंड आणि चायना. मला वाटत होतं की चायना म्हटलं चांगलं नसेल, हा. पण पहिल्यांदा चायनाला अपवत क्लिप एवढा भारी आहे ना, क्वालिटी एक नंबर. हा. वाटत नाही की चायनावरच तसं असेल म्हणून. कोरियाचं तर कसलं आहे बाई? कोरियाचं तर लयच भारी आहे, पण क्वालिटी आहे. क्वालिटी मस्त आहे. क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. प्युअर गुलाब असल्यासारखं आहे. जस काय ओरिजिनल गुलाब वाटतोय असा. व्हिडिओ पेक्षा समोर भारी वाटतंय. समोर भारी वाटतोय. व्हिडिओ तर वाटतोयच, हा. पण समोर अजून भारी वाटतंय. नाही, मस्त वाटतंय एकदम. आता बघ, मस्त मज्जाच मज्जा. आता लग्नात लावून फिर काय फिरायची. चालतंय, चल. चला गाईच चलते. चल. हा, नाव काय बघ ना, पुढं. युनायटेड. पुढं काय? डिंग 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 डिंग. पुढचं वाचता येत नाही का? पुढचं वाचता येत नाही, मग डिंग 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 डिंग. चलो. तर आलं आता जेवायला गाईच. खाऊया आता. चला. तर मित्रांनो, हा आहे दिवस दुसरा आणि हिचं काय संपन्न झालेलं आहे बघा. सगळे क्लचर्स हिनी ह्याच्यामध्ये जमा केलेले आहे. काय 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 आणि चालू आहे चेकिंग. चेकिंग चालू आहे गाईज. कैसा लग रहा है हम? अभी तो बालों को चंपी किया है हमने, जब धोएंगे तब देखो कितना अच्छा दिखेंगे. ये हमारी बहू के लिए भी रखेंगे हम, समझे? बापरे. तर याच क्वालिटी क्वालिटी. क्वालिटी. तर याच गोष्टीवरती मला एवढंच म्हणायचंय की याच्यामध्ये फक्त माझंच मरण होणार आहे. मला आताच माझं भविष्य शपशेल दिसायला लागलं. शपशेल. कुठं पण येणार तुला आम्ही, काही बी आणायला. हाय का? कारण तू लय त्रास दिला आम्हाला लहानपणी, हाय. त्याच्यामुळं त्या बायकोला मी सामील होईन. मी विरुद्ध नाही जाणार तिच्या बरोबर. हा, तिथं म्हणते का चल जाऊ आपण म्हणणार. मजेच आहे तुझी. तर मित्रांनो, याच गोष्टीवरती
आपला व्लॉग इकडेच मी शनात तीर्थी करून टाकतो, म्हणजे संपून टाकतो, म्हणजे एंड करून टाकतो. आणि मला माहिती आहे तुम्ही तरीही लाईक नाही करणार व्लॉगला, तरीही लव यू ऑल. मिलते हैं अगले व्लॉग में. ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए.